कोपरगावातील आणखी एक भोंदू अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे। माया कुरसळकर हिला सुद्धा शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे। संकटांची भीती दाखवून ते लोकांकडून पैसे उकळायचे। या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। पुढची बातमी, माझ्या नावाने पैसे मागत असतील तर राजीनामा देईन असं वक्तव्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा होतीये। सगळा पॅटर्न नगरसेवकांना निधी आहे, ज्याला निधी नाही अशा लोकांना आम्ही प्राधान्य दिलं होतं। आता दुसरी गोष्ट, आम्हाला जे शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी आणि आमचे नेते देवेंद्रजी हे तिघे बसून सगळा पॅटर्न जो तयार करतात, अगदी त्यावर आम्ही वाटप करतोय। यावर्षी पण करू। आता तुम्ही यावर्षी तुमची जिथे आमचा आमदार आहे समजा भाजपचा, तिथे तुम्ही असं म्हणता, जिथे शिवसेनेचा आमदार तिथे भाजपचे कार्यकर्ते, सरपंचाचं संख्याबळ बघून करा, भाजपच्या कार्यकर्ते संख्याबळ बघून करा अशी विनंती आमची। नगरसेवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी पंकजा मुंडे यांनी साकडं घातलं। रेणुका मातेची ओटी भरून त्यांनी महाआरती सुद्धा केली। मी रेणुका मातेची ओटी भरली आणि रेणुका मातेला आरती केली, रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तप पूर्ण झालेलं आहे आणि हे तप पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या एक रेकॉर्ड त्यांनी नवीन प्रस्थापित केले, त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि या देशाचं उत्थान व्हावं यासाठी प्रार्थना केली। तसंच मी जिल्ह्याची पालकमंत्री असल्यामुळे इथे जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे, जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे काँग्रेस, दुसऱ्या त्या पक्षाच्या लोकांना असं नेहमी वाटतं की आम्हाला कमी निधी मिळतो, ते मी त्यांचं सॉल्व्ह करत होते आणि सांगत होते कुणालाही बळी पडू नका, इथून निधी आणून देतो म्हणून 5 रुपये देऊन वेडे बनू नका असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे।